सगळ्या प्रकारचं काम बघितलंय, पण म्हणजे ह्या नाटकातली जी भूमिका आहे ती माझ्या मते ज्यात सर्वश्रेष्ठ म्हणून तुझ्या ज्या भूमिका असतील त्यातली ही भूमिका आहे आणि इतका विलक्षण अनुभव देणारं. पण जेव्हा ते आलं तेव्हा मनामध्ये करावं करू नये असं काही द्वंद्व झालं होतं? मला पहिला अंक वाचून दाखवला होता चंदूनी आणि दुसऱ्या अंकाला वेळ होता आणि मला खूप आवडलं होतं. एक तर सगळ्यात मोठा त्यातला मुद्दा होता ना की त्यातला तो विवेक जयंत तो नट आहे. हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा अट्रॅक्टिव्ह पॉइंट होता. आणि नाटक ऐकल्यानंतर मला असं वाटलं की इतक्या वर्षात मी नाटक केलं नव्हतं. त्याला विविध कारणं आहेत. म्हणजे कामाची व्यस्तता आणि आता ह्याच्या पुढं 1-1.5-2 वर्ष ची कमिटमेंट आणि तर त्याचं तेच अडत होतं म्हणून. पण नाटक मला खूप आवडलं आणि मला हे करावंसं वाटलं. ते केवळ ते खूप चांगलं वाटलं. त्यातला जो नाट्यबंध किंवा सगळ्या भावभावनांचा कल्लोळ मला उभा करता येईल अशी मनापासून इच्छा झाली. कारण आजवर काय होत राहतं शूटिंगमध्ये आपल्याकडच्या एका काय प्रूव्ह झालेल्या गोष्टींवरच भर दिला जातो की हे काम तुम्हाला येतं आणि म्हणूनच तुम्हाला इथं आज घेतलंय आणि आता हे तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुम्हाला शोभेल असं तुमच्या मापाचा सूट घालून तुम्हाला उभं केलं जातं. आणि त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष की आपल्यातल्या नटाला कशाचाच कस लागत नाही अशी एक भावना माझ्यात बरीच वर्ष होती. आणि मला असं वाटलं की नट म्हणून नाटकामध्ये किंवा थिएटरमध्ये एक स्वतःवर काम, आवाजावरती काम, त्यातल्या सगळ्या गोष्टींचा खरा अनुभव पुन्हा पुन्हा नव्याने देण्याचं जे चॅलेंज आहे ते खरं तर घ्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा अनेक नाटकांचं विचारणा झाली हे ते. पण माझ्या मनात असं होतं की नवीन विचारांचं नाटक, आजचं नाटक जर मिळालं तर ते करायला मजा येईल किंवा नव्याने काहीतरी ही ह्याचीच भूमिका आहे असं काहीतरी काम करावं अशी खूप इच्छा होती. नाही, कारण म्हणजे आपल्याकडं नटसम्राट जेव्हा आलं तेव्हा त्याच्या जाहिरातीमध्ये एका नटाची शोकांतिका असं त्याचं मार्केटिंग त्यावेळेला झालं होतं. पण नंतर त्याबद्दल असं म्हटलं गेलं होतं की ही खरं तर नटाची नाही तर एका म्हाताऱ्याची घरामध्ये मुलांच्या हातामध्ये कारभार गेल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या एका वृद्ध गृहस्थाची ती शोकांतिका आहे. या नाटकाबद्दल तसं नाही म्हणतायत की हे नाटक पूर्णपणानं नटाचं नाटक आहे. कारण हा जो अनुभव त्या नटाला येतो तो इतर एरवी कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला ते नाही अनुभवता येणार. तर हा जो अनुभव या विवेकला येतो हा वैयक्तिक आयुष्यामध्ये या प्रकारच्या अनुभवांना त्याची जी गोची कोंडी आहे त्याला तू गेला होतास सामोरा? माझ्या इतकं ह्याचं उत्तम उदाहरण कोणी नाही. नाही, त्याचं कारणही सांगतो. मी हे क्षितिजला अगदी एक्झॅक्ट हेच विचारलं होतं की तू असा विचार कर की समजा हा कोणीतरी माणूस डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे, कोणीतरी कारखानदार आहे, तर हे जे इतके मुद्दे तुला नाटकात मांडता आले ते मांडता आले असते का? तर नसते आले. आणि माझ्या दृष्टीने म्हणजे मी ह्याच्या आधी सुभाषबाबूंचंही काम केलंय. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय म्हणजे दिनकर भोसले आहे. मी संविधानमध्ये मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये आंबेडकरांचंही काम केलंय. प्रत्येक वेळेला त्या सगळ्या उसनवार का होईना पण त्या सगळ्या भावभावनांमधनं मी गेलो आहे. माझ्यामध्ये बदल घडलेला आहे. ते रोल्स केल्याच्या आधीचा मी आणि नंतरचा मी ह्यात पडलेला फरक मी जाणतो. म्हणजे खरं तर ह्या रोलला माझ्या इतकं कोणी न्यायच देऊ शकत नाही असंच मला ऍक्च्युली नाही याचं कारण असं आपल्याकडे आपण नेहमी असं म्हणत राहतो की ह्या सगळ्या गोष्टी करेल असा कोणीतरी नट हवा आहे. मलाही असं वाटलं ह्या वेळेला की मी जे मनात किंवा माझ्या घरात मुलांसमोर बायकोसमोर जो वागतो तसा त्या नाटकात वागण्याचा प्रयत्न करतो आणि तेच माझी बायको म्हणणारीच वाक्य नाटकातली बायको म्हणते किंवा हे म्हणते. हा जो अनुभव आहे हा मी माझ्यासाठी फेल्ट एक्सपिरियन्स आहे.
आणि माझ्या जगण्याचंच हे एक्सटेन्शन आहे, इतकं ते मी आता ओढून माझ्याजवळ आणलंय. म्हणजे आपण असं म्हणतो की हा रोल काहीतरी करायला गेले आणि आता हा रोलच आमच्या मानेवर बसला असं. तर असा अनुभव खरंच मला येतो आणि आता प्रयोगागणिक आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनंतर ती रेषा अधिकाधिक गडदच होत जाते. म्हणजे नट म्हणून आपल्याला असं वाटतं ना की ह्या विचारांनी हो खरंच मी भारावून जातो आणि हे असं आपल्याला वागलं पाहिजे हे ते. आणि ह्या सगळ्यामधनं म्हणजे त्यावेळेला सुद्धा जेव्हा सुभाषबाबूंची भूमिका केली होती तेव्हा सुद्धा मला असं वाटायचं की काय माणूस आणि किती म्हणजे ते नट आणि नटांनी केलेला तो त्याचा अभ्यास आणि आता त्याचा होणारा आविष्कार ह्याच्यामध्ये नट बाजूला राहू शकत नाही, तो त्यात गुंततोच. आणि ते गुंतणं ह्या नाटकात माझ्या बाबतीत खूप खरं झालं आणि खरं ठरलं. आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं जाताना मलाही असं वाटलं की आपल्याला न्याय देता येतो का ह्या गोष्टींना, ह्याची परीक्षा घेता घेता आपण खरं अधिक समृद्ध होत जातो असा अनुभव मला येतो रोज प्रयोगागणिक. नाही, याच्यामध्ये म्हणजे ते बहुतेक सचिन तूच म्हटलेस की या नाटकामधल्या प्रत्येकाला भूमिका आहेत. हो.